नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सूरज चौगुले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा इस्लामपूरच्या वतीनं आज 12 जून मराठी साहित्याला समृद्ध करणारे आणि गेल्या 5 दशकामध्ये आणि इथून पुढे अनेक दशकांमध्ये मराठी रसिकांच्या सिंहासनावर ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी छाप सोडून दिलेली आहे ते महाराष्ट्राचं लाडकं साहित्यिक नेतृत्व आदरणीय पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा इस्लामपूरच्या वतीनं त्यांच्याबद्दलच्या आदरांजली व्यक्त करण्यासाठीचा आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमामध्ये त्यांना श्रद्धांजली खऱ्या अर्थानं त्यांच्या पुस्तकाचं वाचन करून आणि त्यांच्या लेखनाबद्दल काही गोष्टी या ठिकाणी पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून या ठिकाणी वाचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। या सर्व प्रपंचामध्ये आमच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षा सौ वृषाली आफळे मॅडम, आमचे या नाट्य परिषदेचे सचिव प्राध्यापक डॉक्टर संदीप पाटील सर, त्याचबरोबर कार्यकारिणीतील सर्व सदस्य या उपक्रमामध्ये आज जे पुलंचं वाचन करणार आहेत ते आदरणीय डॉक्टर गोरख मंद्रुपकर सर, माननीय शशिकांत कुलकर्णी सर आणि आमच्या अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा इस्लामपूरचे उपाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश जाधव सर हे असामी या पुस्तकातील काही प्रसंग आपणासमोर वाचून दाखवणार आहेत। त्याचबरोबर सौ गायत्री खैर या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातील अंतू बर्वा या व्यक्तिरेखेचं वाचनही या ठिकाणी करणार आहेत। या सर्व कार्यक्रमाला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या नाट्य परिषदेचे अक्षय कुलकर्णी, दिलीप सुतार आणि त्याबरोबरच सर्व सदस्य आम्ही कार्यरत आहोत। या छोट्याशा कार्यक्रमातून आदरणीय पुलंना श्रद्धांजली वाहण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। आमच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीनं मनःपूर्वक त्यांच्या स्मृतींना मी वंदन करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो। नमस्कार, मी डॉक्टर सूरज चौगुले आणि आज पुलंच्या असामी यातील एक उतारा आपणासमोर सादर करतोय। माझ्या ओळखीचे अनेक मी आहेत, व्याकरणात प्रथम पुरुष एकवचन ह्याखेरीज इतरही काही गोष्टी आहेत हे त्यांच्या शिक्षकांनी त्यांना शिकवलेलं दिसत नाही। हे सज्जन शिक्षक आमच्या शाळा वगळून नेमके ह्याच शाळांच्या शाळेत गेले कसे हेच कळत नाही। मी खरं म्हणजे दुसऱ्याच्या भानगडीत पडत नाही, पण एकदा जर का माझ्या वाटेला कुणी गेलं तर मग मी आहे आणि तो आहे अशासारखी प्रस्तावना करून हे मी सुरुवात करतात। माझ्या माहितीचे एक वयोवृद्ध ग्रस्त आहेत, कुणीही कुठंही नोकरीला लागला की मीच त्याला लावला असं बिनदिक्कत सांगतात। पुष्कळदा हे ऐकणारा उगीचच लाजल्यासारखं होतं, पण सदरहू त्याचं काही नाही। दुसरे एक मी आहेत ते फक्त एखाद्याचं काही वाईट झालं की मी बजावलं होतं त्याला असं ठणकावून देतात। वर आणि हवं तर विचारा जाऊन त्याला की अण्णा म्हणाला होता की नाही ते। माझ्या एका साहित्यिक मित्राला तर सगळी नाटकं कादंबऱ्या आपण आधीच लिहिल्या होत्या त्या दुसऱ्यांनी चोरल्या आहेत असा गंड आहे। अरे मीच त्याच्याशी या थीमवर डिस्कस केली होती, सरळ उचलली, जाऊ दे मी काय कुठं बोलायला जाणार नाही आहे, पण हे शोभलं नाही त्याला। हे वाक्य मी शेक्सपियर आणि कालिदास हे 2 लेखक सोडले तर बाकीच्या सर्वांच्या बाबतीत त्यांच्याकडून ऐकलं आहे। पण सर्वश्रेष्ठ जर का कोणी मी असेल तर आत्ता हा समोरून येतोय ना तो मी, त्याला मी भयंकर भीतो। इतर मीच्या खोडी मला माहीत आहेत, हे ठराविक गोष्टीत मी आहेत, पण हा मी मात्र अगदी अशक्य कोटीतला। अनिष्ट माणसं चुकवण्याची कला ज्याला जमली ते भाग्यवान। अगदी सरळ पाहून माणसं नको असलेल्या माणसाला टाळतात। माझ्या एका मित्राचा मुलगा परवा बसमध्ये दिसला, यंदा BA ला नापास झालाय, बाप आशेवर होता पण मुलानं गचका खाल्ला। माझ्यासमोर बसला होता, मुलगा नेहमी घरी येणारा, बसमध्ये त्याच्या शेजारी बसलेली मुलगी त्याच्या प्रेमात असावी, असू दे बिचारी, कुणावर प्रेम करावं ह्याचा कायदा मी काही वाचला नाही। अंतरपाटापलीकडल्या व्यक्तीला हार घालायचा एवढंच ठाऊक असलेल्या वर्गातले आम्ही। आता हा मुलगा माझ्यासमोर,
पण दादर ते बोरीबंदर त्याला मी काही दिसलो नाही. त्याचा गुडघा मला आपटत होता. तिच्या अंगावरच्या सेंटचा वास येत होता. बसच्या खडखडाट त्याच्यामध्ये बोलणं ऐकू येत नव्हतं. मी त्याच्याकडे सारखा पाहत होतो, पण त्याच्यानं माझ्या डोळ्यांची रेषा काही त्यानं भिडवू दिली नाही. शेजारी प्रेयसी बसलेली असताना बापाचा मित्र हा शत्रूसारखा वाटणं अगदी साहजिकच. माझ्या मनात तसा आमाप औदार्य आहे हो. मी काही त्याच्या बापाला लगेच सांगायला गेलो नसतो. तरी देखील मी अनिष्ट होतो आणि त्या पोरानं मोठ्या शितापीनं बसमधलं माझं अस्तित्वच वजा केलं. आता ही विद्या आम्हाला जमली नाही. आम्ही नको असलेल्या लोकांना नेमकं दिसतो. त्याप्रमाणेच त्यालाही दिसलो. भर गिरगावच्या नाक्यावर मला धरलं आणि तासभर जी वाक्य ऐकवली त्यात मी आणि मीचे सर्व विभक्ती प्रत्यय याखेरीज काहीही नव्हतं. बरं, ही कथा नव्हती, त्याचं आत्मचरित्र मला पाठ आहे हो. त्याला बटाटा आवडत नाही, पोरांचे लाड केलेले खपत नाहीत, फॅशन पाहिली की त्याचं रक्त उसळतं, असं काय 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 बरंचसंच. आता ह्या गोष्टीशी माझा काही संबंध नव्हता. मला बटाटेच काय, पण कंदमुळं देखील आवडतात. पोरं ही फक्त लाडच करण्याच्या लायकीची असतात. मला कोणीही कसलीही फॅशन केली तरी चालते. जेवताना कोणी गप बसला की त्याची अगर तिची प्रकृती बिघडली आहे असं मला वाटतं. पण मी पुढं कोणाचाही विरोध न दाखवता आणि माझाही विरोध न दाखवता नुसतं हूं वा वा असं हां छे असे काहीसं व्यक्त न करणारे उद्गार काढीत बसलो. कदाचित यामुळेच त्या मीला चेव येत असावा. मी म्हणजे तसा चक्रम माणूस आहे. काय मी होऊन कुणाच्या वाट्याला जाणार नाही. काय आपण बरे ना आपलं हाफिज बरं. काय तुम्ही मला इतकी वर्ष पाहताय, मी गेलोय कुणाच्या वाटेला? काय छे मग माझ्या वाटेला कोणी गेला खाली पिली तर मी नाही त्याला सोडणार. काय माझं एक ध्येय आहे. आता ध्येय वगैरे त्याची, या ध्येयावर तिची गाडी आली तेव्हा आणखी 1 तासाची निश्चिती झाली. म्हणून मी त्याला मामासाठीच्या हॉटेलात नेलं. आपण शिंद्याला शिंदे पण मवाल्याला मवाली हे सूत्र तो एवढ्या मोठ्यानं म्हणाला की आजूबाजूच्या माणसांनी त्याच्याकडे एकदम आदरानं पाहिलं. मी मामासाठींना गल्ल्याच्या दिशेनं नमस्कार केला. मामांचा आमचा जुना लोभ. गरम भजी थंड असतात त्यावेळी पोऱ्यानं काही सांगितलं तरी मामा फक्त वडा ताजा आहे म्हणून सांगतात. काय घेणार? चहा पाणी कमती. मी भलत्या वेळेला तेलकट तुपट खात नाही. काय आधी मला बाजारचं खाणं मुळी पसंत नाही. घरी वाईफला सक्त ऑर्डर आहे, बाजारचं खाणं घरात आणशील तर याद राख. प्रत्येक वाक्याच्या शेवटी तो काय असं म्हणून माझा कोट सदरा धोतर यापैकी काहीतरी ओढत होता. घरचं ते घरचंच आणि बाजार ते बाजारचंच. माझं तर स्वच्छ मत आहे, हॉटेलवाले सगळे चोर आहेत. काय मी घाबरून मामाकडे पाहिलं. मामाची कानात काडी घातल्यामुळं समाधी लागली होती, त्यामुळं त्यांच्या कानी ही बदनामी गेली नसावी. काडी आत पोचल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर उन्मनी अवस्थेला पोचलेल्या योग्याचं आध्यात्मिक समाधान झळकत होतं. माझ्या बिल्डिंगमध्ये आता तो ज्या चाळीत राहतो त्या चाळीला बिल्डिंग म्हणणं म्हणजे टांग्याच्या घोड्याला अश्वमेधाचा वारू म्हणण्याप्रमाणे होतं. मी एकदाच त्या चाळीत गेलो होतो आणि प्राण गेला तरी पुन्हा तिथं पाऊल टाकणार नाही म्हणून परतलो होतो. किंबहुना पुन्हा गेलो की प्राण नक्की जाईल याची मला खात्री होती. आता हा पुढं म्हणतोय, आमच्या बिल्डिंगमध्ये गणेशोत्सव होतात, कसले कसले प्रोग्राम करतात, पण मी नाही त्या दिशेला जात. हिंमत नाही कोणाची माझ्याकडे वर्गणी मागायची. पोरांना ताकीद देऊन ठेवली आहे. काय मांडवात गेला तर तंगडी मोडीन. काय मी बोलेन ते करणारा प्राणी आहे. काय आधी मी बोलणार नाही, आपल्याला फालतू बकबक पटत नाही. काय मला मात्र त्याच्या मीनं घेरी यायला लागली होती. त्यानं शेवटल्या काय ला माझ्या कोटाची बाही खेचली. त्यामुळं मला हू म्हणणं अधिक सोपं व्हावं असं वाटलं. पण मुलांची हौस असते, मी मध्येच बोललो. मी हौस मानित नाही आणि फौस मानित नाही. फुर्र. ह्या वाक्याचं कायच्या ऐवजी फुर्र जे झालं ना ते बशीतून चहा पिताना आलेलं होतं. माझ्या फारशा आवडीनिवडी नाहीत. मला शेपूची भाजी, पडवळाचा मुरंबा, शेंगदाणे खाताना शेवटला नेमका जो शेंगदाणा येतो तो, हे सारं चालतं. पण चहा पिताना बशीचा कोणी फुर्र आवाज केला किंवा कप गोल गोल फिरवून साखर विरघळण्याचा प्रयत्न केला, अगर खाताना चपाक चपाक असा आवाज केला की माझ्या डोळ्यात खून चढतो. त्याच्या त्या फुर्र आवाजानंतर मी बोलणार होतो, पण तो मला कधी बोलूच देत नाही.
फुर्र फुर्र हाऊस फुर्र. कसली पोरांचं हे वय म्हणजे स्टडीचं. काय मी 6-6 तास स्टडी केली म्हणून फुर्र आज ह्या पोझिशनला आलो आहे. काय पुढच्या वर्षी आमचा स्टोअर कीपर रिटायर झाला की मी सेकंड असिस्टंट स्टोअर कीपरवर चढणार आहे. तसा मी केव्हाच चढलो असतो, पण मी साहेबांच्या घरी आंबे पोचवायचं काम नाही केलं ना. मी उपाशी राहीन एक वेळ. काय मला एकच प्रश्न होता की गेल्या जन्मी मी काय ह्या माणसाचा मास्तर होतो म्हणून असा हा माझा सूड उकाडतोय की काय. हे सगळं पुराण हा नेहमी मलाच का ऐकवतो. पण हा त्याचा दोष नाही, हा माझा ग्रहयोग आहे. ऑफिसात आप्पा प्रधान स्वतःच्या बायकोच्या कागाळ्या मला सांगतो. काय सांगू, ह्याही असा जीव विटलाय. 6 मेवण्या मला, सगळ्यांची पहिली बाळंतपण आमच्या घरी. आता ह्या गोष्टी ऑफिसात का बोलायच्या आहेत. केशर मडगावकरला नानू सरंजाम्यानं टोला दिला. तिची सगळी प्रणयगाथा तिने ऐकवली. मिनी बोगा हिमनं माझ्या जातीची न धर्माची. पण कुठला तरी कावस हिला सोडून कुठल्याशा अल्लू पल्सिटियाबरोबर जातो हे तिनं आमची सगळी बेन्सन जॉन्सन कंपनी सोडून मला ऐकवलं. तुम्ही आमचे फादर जसे गमते दॅट इज वाय तुला बुद्धा ऐकवलं. तुम्ही आमचे फादर जसे गमते दॅट इज वाय हे तुला बद्दा सिक्रेट सांगते कोणाला बोलशील नाही सँडविच घेणी. म्हणून तिनं सगळ्या आपल्या लवचा झेंद अवस्थेचा माझ्यापुढं वाचून टाकला. गोरक्षक आपल्या भावाच्या तक्रारी मला सांगतो. MB घरमालकाच्या लबाड्यांचा पाडा माझ्यापुढं वाचतो. माझ्या व्यक्तिमत्वात, आता व्यक्तिमत्वच म्हणतात ना त्याला, किंवा जे काय म्हणतात त्यात असं काहीतरी असावं की प्रत्येकाला आपल्या कटपटीची पिशवी माझ्या कानात मोकळी करावी असं वाटत असावं. वर माझा सल्लाही मानतात. मी चालायचंच. लाईफ म्हणजे काय आहे बरं का, ज्याला त्याला आपण आलं की नाही लक्षात येत. असली साक्षात काहीतरी निरर्थक वाक्य म्हणतो आणि 15-20 दिवसांनी काही लोक तुमच्या ॲडवाईजमुळं बाहेर जायचं नाही असं ठरवलं आणि एव्हरीथिंग इज स्मूथ सेलिंग नाऊ थँक्यू असं जेव्हा म्हणतात ना तेव्हा मी थक्क होतो. तो कुठलासा बाबा न बोलून संत झालाय म्हणे. तसं जीवनातल्या कटकटी केवळ माझ्या कानात ओतल्या रे ओतल्या की मिटतात की काय देव जाणे. हे सगळे मी कुणाच्या अध्यात किंवा मध्यात नसतात. इतरांच्या लपड्याशी मी लोकांना कर्तव्य नसतं. पण मला मात्र इतर ज्यांना म्हणतात ना त्या सर्वांची लपडी ह्या कुणाच्या अध्यात मध्यात नसलेल्यांच्या कडून मी ऐकत असतो. आता तुम्हाला म्हणून सांगतो, कीप इट काय टू युअर सेल्फ. पण माझा नेबर आपल्या बॅटम अँड फॅटम मधला दाजी साटम म्हणजे आपला साटम हे नाव धारण करणारा कुणीही द्विपाद माझ्या ओळखीचा नाही. अहो माझा नेबर हां बॅटम अँड फॅटम मधला ना तोच. तू पाहिला आहेस की त्याला, तो बुटका काळ्या. हां पाहिलाय ना, तो बुटका काळ्या तोच ना. यस तोच, देवीचे वनवाला. हो आठवतोय, तोंडभर देवीचे वन आहे तोच ना. मी त्या कुण्या अज्ञात साटमला आणखी देवीचे वन ठोकले. तोच काय, माझ्या कोटाचं बटन फुडल्या कायला तुटणार होतं म्हणून मी कोटाची बाही पुढं करून बसलो. बाही तुटायची भीती नव्हती. हा साटम आता तू नीट पाहिला आहेस त्याला. काय इथं मात्र त्या मीची कमाल झाली. साटम ह्या बुटक्या काळ्या तोंडावर देवीचे वन असलेल्या माणसाला मी जरी पाहिलं असतं तरी नीट कशाला पाहिलं असतं. पण तरीही वर्णनातच इतका वेळ जायला नको म्हणून मी म्हटलं हो नीट काय, बसमध्ये 50 वेळा शेजारी बसला आहे तो माझ्या. वास्तविक बसमध्ये आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला, मग ती व्यक्ती साटम असली तरी नीट पाहता येत नाही हे इच्छुक सुज्ञांना सांगायला न लगे. सांगा आता, हा साटम वरून कसा वाटतो. मीनं मला प्रश्न टाकला. कसा, मी पेचात पडलो. पण साटम हा विषय मी साहेबांनी निंदेसाठी निवडला होता हे प्रस्तावनेवरूनच माझ्या ध्यानात आलं होतं. त्यामुळे मी चटकन म्हटलं कसा म्हणजे चांगला वाटतो बुवा, गरीब असावा. इथंच चुकतं तुमचं. मला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही. काय ह्या कायला त्यानं बरोबर बाही खेचली आणि बटन वाचल्याच्या आनंदात मी आपण होऊन त्याला सिगरेट दिली. ती तो फू फू करून ओढायला लागला. म्हणजे काय म्हणता काय, मी बाही सोडवीत विचारलं. उगीच नाही फू, मी प्रूफ शिवाय नाही बोलत. मी कोणाबद्दल उगीच नाही बोलणार. फू पण एकदा बोललो की मग नाही ऐकणार. हा साटम गरीब वाटला ना तुम्हाला, एक नंबरचा रास्कल आहे रास्कल. काय
ह्या कायला बटनाला पुन्हा हात जाता जाता मी परत बाही पुढं केली. स्वतःला काय समजतो? आता इतकी वर्ष नेबर आहे आमचा, पण ओळख नाही दाखवत. तुम्ही मोठे असाल तर घरचे हो. भाऊ डॉक्टर आहे म्हणून ह्याला कशाची मिजास? भावाची गाडी दारात येते तर आमच्यावर का वजन मारतोस? तू समजतोस काय स्वतःला? शेवटल्या वाक्याला माझी 3/4 सिगरेट त्या दुष्ट मीनं चपलेखाली चेपली आणि गल्ल्यावरून मामा साठ्यांनी घाबऱ्या घाबऱ्या विचारलं, काय झालं हो? काही नाही, साटमची गोष्ट सांगतात. आमचा प्रायव्हेट टॉक आहे, तुम्ही नका ऐकू. मी मामांना उगीच उद्धटपणानं बोलला. मामांनी दुसऱ्या कानात काडी घातली आणि ते पुन्हा ध्यानस्थ झाले. तर हा साटम आमच्या फॅमिलीला भिकारी समजतो. रेडिओ घेतलाय. अरे पैसे खाल्ले असते तर आम्ही पण रेडिओ घेतला असता. पण एवढे आकडता कशाला? हे शेवटलं वाक्य देखील त्या अज्ञात साटमला उद्देशूनच होतं. पण प्रथम मला वाटलं की हा काय तालावर माझा कोट खेचतो म्हणून मी मागं जात होतो म्हणून म्हणत असेल कदाचित. मामाच्या हॉटेलचं बिल आणखी 2 कपानी वाढलं. आणखी अर्धा तास साटम ह्या मला सर्वस्वी अज्ञात असलेल्या माणसाला दिलेल्या शिव्या त्याच्या ऐकाव्या लागणार होत्या. पण मी सांगतो तुम्हाला, एक वेळ साटम परवडला, पण त्याची वाईफ, मी जीव दिला असता असली वाईफ असती तर नुसती फॅटच्या फॅट दरवर्षी फुगत चालली. अगदी विचारू नका. मी मनात म्हणत होतो की साटम ही वस्तू मुदलातच जर मला ठाऊक नाही तर तिचं चक्रवाढीनं वाढणारी त्याची कुटुंबिनी मी कशी काय ते विचारेन कशाला म्हणून. आता एका बिल्डिंगमध्ये राहायचं, पुन्हा बिल्डिंग आली तर एवढा माणूस घाणपणा कशाला पाहिजे? मला हे आवडत नाही. मला आपलं 4 माणसात मजेत राहायला आवडतं. मी पोरांना सांगतो, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा. आता मात्र कहर झाला. पहिल्या चहाच्या कपाला हा म्हणतो पोरांना स्टडी करायला लावत होतो, दुसऱ्या कपाला लगेच म्हणतो तिथं जायला सांगतो, माणसात असावं म्हणतो. याचं खरं कुठलं आणि खोटं कुठलं? पण ह्या मी मंडळींचं मी हा शब्द संपल्यानंतर वाक्यात तसंच लक्षात राहत नाही. त्यांचा कर्ता, कर्म, क्रियापद, उद्देश हे सगळं थोडक्यात म्हणजे पाणिनी ती दादोबा पांडुरंग सारं काही मी ह्या शब्दात संपतं. केवळ मीला आधार म्हणून पुढलं वाक्य. घटकेपूर्वी कुणाच्याही अध्यात्मध्यात न जाणारा हा गृहस्थ माणसांनी माणसात राहण्याच्या गोष्टी करायला लागला होता. म्हणून मी उगीच त्याला डिवचलं. नसेल आवडत त्याला कुणाच्या अध्यात्म मध्यात जायला, मग मी कुठं जातो? मी न डगमगता मला म्हणाला, मी तर कधीही कुठं जात नाही. पण गेल्या महिन्यात आमच्या बिल्डिंगमधल्या सुपेकरांची आजी मेली तर मी गेलो नाही का? साटम नाही आला? तसं नाही, स्वभाव असतो एकेकाचा. बिल आणणार आहे. मी उठायची तयारी केली. लगेच मीनं माझा शर्ट खाली खेचला आणि मला बसवलं. स्वभाव असेल तर घरचा. सोसायटीत स्वभाव विभाग काय करायचा नाही. मला नाही पटत. अशा वेळी माझं डोकं जातं. मी कधी चिडत नाही, पण चिडलो की माझ्यासारखा माणूस नाही. पुन्हा ध्रुवपद आलंच. साटमला हे शोभलं नाही. पैसा काय आज आहे उद्या नाही. मी आज माझ्या खिशात असलेली आदेली मामा साठ्याच्या गल्ल्यात जमा केली आणि त्याला मीला जवळजवळ बाहेरच काढला. मी बरा, माझं काम बरं, मी म्हणजे माझं तुम्हाला सांगतो, मी. त्याच्या मीनं माझं डोकं अक्षरशः गरगरायला लागलं होतं. इतक्यात समोरचा सिनेमा सुटला. रस्त्यात लाटा फुटाव्या तशी माणसं फुटली. त्या गर्दीत मी पुरा जीव द्यायला उडी मारता तसा घुसलो. मी, मला, माझं, माझ्यात, माझ्याशी या सगळ्या मीचा विभक्ती प्रत्यय येऊन गरगरलेल्या माझ्या डोक्याला मी म्हणणारा, अहंकार नष्ट करणाऱ्या गर्दीच्या भक्तिमार्गातले धक्के लागल्यावर कसं गार वाटतं. गेले 2 तास मला एकट्याला गाठून छळणारा तो मी दुसऱ्या फुटपाथवरून आता धक्के खात चालला होता. धन्यवाद. नमस्कार. मी डॉक्टर गोरख मंद्रुपकर. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय पु ल देशपांडे यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांनी लिहिलेल्या असा मी या पुस्तकातील एक प्रसंग आपल्यासमोर वाचनाद्वारे सादर करतो आहे. एके दिवशी सकाळी आमचा शंकर्या सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी करून नाचायला लागल्यावर मला हादराच बसला. मी म्हटलं, अरे शंकर्या, कसली गाणी म्हणतोयस? ईश्यो, चांगलं देवाचं तर म्हणतोय. ही म्हणाली, देवाचं? अरे कुठल्या देवाचं? अहो असं काय करता,
रघुवीर कुमारांची चाल आहे. हे कोण रघुवीर कुमार? उगीच नाही माझ्या मैत्रिणी तुम्हाला भटजी म्हणत. अच्छा, मला भटजी म्हणतात का म्हणून? हल्लीच्या युगातलं तुम्हाला काही म्हणता काही ठाऊक नाही. हिच्या तोंडी अलीकडे हे युग बीग शब्द फार यायला लागले होते. तेवढ्यात शंकर्यानं ट्याव असा आवाज काढला. बघतो तर कोपऱ्यात सतार. ही सतार कुणाची? अहो, ही सतार नाही, तंबोरा आहे हा. सतार काय आणि तंबोरा काय, अर्थ एकच. ताराच खाचवत बसतात ना. आणि हे आपल्या घरी कोणी आणलं? अहो, आमच्या शारदा प्रासादिक मंडळाचा आहे तो. चालीतल्या भगिनींनी भजन मंडळ नाही का काढलं? त्या भजनाशी तुझा काय संबंध? तेवढ्याच शंकर्या टेबलावर उभा राहून म्हणाला, फादर फादर. हे कार्ट दिवसेंदिवस अवघड होत चालले. हे बघ शंकर्या, मला फादर बिदर म्हणशील ना तर मुस्काडात मारीन. अहो पण फादर म्हणजे बाप. तू शिकवतोस मला? तुम्हाला कशाचंच कौतुक नाही. अगं पण सतार घेऊन गाणी म्हणत हिंडायचं हे काही वय आहे तुझं? अहो, ही सतार नाही, तंबोर आहे. हे बघ, जे काही असेल ते. पण नाही त्या भानगडी हव्यात कशात आपल्याला? उद्या भक्तिगीत स्पर्धेत डाळ मिळाल्यावर बघाल. डाल? भटजी तुम्हाला म्हणतात ते उगीच नाही. अहो, ही बक्षिसाची डाल आहे. ते ठाऊक नाही वाटतं मला. हे बघ, भवानी मातेने शिवाजीला दिली होती एक भवानी तलवार आणि ढाल बक्षीस. पण काय गं, हा रघुवीर कुमार कोण? आमच्या भजनाचे म्युझिक डायरेक्टर आहेत ते. भजनाला म्युझिक डायरेक्टर? अगं, सिनेमाला ठीक आहे, आम्ही काय भजनं ऐकली नाहीत? आमचे दिगंबर काका भजनं म्हणत नसत का कीर्तनात? त्यांना नाही कुठं गरज पडली म्युझिक डायरेक्टरची? ती कसली कोकणातल्या देवळातली भजनं भट्टुरड्यांची? हळूहळू आमची ही एवढी मुंबईकरीण झाली होती की खुशाल भटुरडे वगैरे म्हणत होती. तरी बरं, म्हणजे हिचे काके मामे परवापर्यंत पोंबुर्ल्याला यजमानाच्या घरी जाऊन म्हणा मम आत्मना श्रुतीस्मुक्ती पुराणोक्त आचमन टाका केशवायन महा, म्हणजे असलं करत शेंड्या उडवत हिंडत होते. आणि ही मला विचारते ही कसली कोकणातली भजनं? मग आता तुम्ही बायका काय पोर्तुगीज चर्चमध्ये जो भजनं म्हणणार आहे की काय? आणि काय गं, तो तुमचा रघुवीर कुमार का म्युझिक डायरेक्टर आहे की बँडवाला आहे तो? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे असं म्हणायचं असतं का? दिगंबर काका काय भक्तिभावानी म्हणायचा सुंदर चालीवर? कसल्या चालीवर म्हणायचा सांगा बघू. आणि खरं सांगतो, मला दिगंबर काकाची चाल आठवली. बाकी दिगंबर काका देवळाच्या कळसाला आग लागल्यासारखाच भजन ओरडत म्हणायचा. पण ह्या रघुवीर कुमारची चाल म्हणजे रखुमाई विठ्ठलाच्या कमरेला विळखा घालून गोवा लाईनीच्या बोटीत किरस्ताव लोक बँजो वाजवून नाचतात तशी नाचल्यासारखी होती. तेवढ्यात ती कडाडली, सांगा की तुमची चाल. अगं ओरडतेस काय? भजन म्हणजे कसा भक्तिभाव व्हावा. हे काय? हे बघ, सुंदर ते ध्यान शी. मग तुमची कुठली ती चाल सांगा ना. आता सांगा तुमची चाल म्हटल्यावर मी जरा गडबडलो. तसा माझा आवाज मुळात अगदीच वाईट नव्हता, पण गाणं हा काही आपला प्रांत नाही. आता का गप्प? हिनं पुन्हा खिजवलं. आता आमचं कळमळेकर जोशाचं बाकी काही असो, पण प्रसंग आला तर आम्ही तोंड दिल्याशिवाय राहणार नाही. गप्प कुठं आहे? आठवतोय चाल, ऐक. सुंदर ते ध्यान. माझ्या गाण्यात मारवाडीच्या लग्नातल्या मिरवणुकीच्या गाण्याची चाल, कलहीवाल्याचं ओरडणं आणि दगड मारलेल्या कुत्र्याची विव्हळता ह्या तिन्हीचं मिश्रण होतं हे माझं मला कळत होतं. पण प्रश्न इब्रतीचा होता. मला गाता गाता थांबून म्हणाली, पुरे पुरे कोकणातून काही तारवीर आली की काय असं वाटेल शेजाऱ्यांना. पण फादर, आईची चाल मस्त आहे की हो. तेवढ्यात शंकर्या ओरडला. मी त्याच्या मुस्काटीत भडकवायला जाणार तेवढ्यात ठिगळे आले. या सर. तिनं स्वागत केलं. सर? हा ठिगळ्या सर? अगं फाटक्या चड्डीला ह्याला धड टीप मारता येत नाही या ठिगळ्याला. कसं काय साहेब? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शंकराच्या त्या सुंदर ते ध्यान उभे विटेनं माझं डोकं उडवलं होतं. माफ करा हं मिसेस जोशी, जरा लेटच झाला. लेक्चर संपवलं आणि आलो. लेक्चर? आमच्या कॉलेजामधलं. तुमचा प्रिन्स ऑफ वेल्स आला आणि म्हणाला तुम्हाला बोलावलं आहे. तेव्हा ना फादर हे मला म्हणाले, एवढी विडी संपवतो आणि येतो. हगे नाही गं रे.
आणि मग लगेच शरी हाय असं म्हणाली. हे शंकर्याचं बाकी काही असलं तरी तो खरं बोलतो. लगेच ठिगळे म्हणाले, अरे विडी नाही बाळ, स्टडी संपवतो म्हणालो मी. आजकालच्या मुलांचं इंग्लिश फार लूज असतं नाही साहेब. आपल्या वेळी इंग्लिश काय हाय असायचं नाही साहेब. हा ठिगळ्या केव्हा गेला होता इंग्लिश शिकायला? सूटबीट मात्र मोठा झकास घालून आला होता. स्वतःचे कपडे कोणाकडनं शिवून घेतो कोण जाणे, आमच्या कपड्यांचे मात्र जुळणं करून टाकतो. हं, काय साहेब, सध्याच्या सिच्युएशनबद्दल तुमचं काय मत आहे? कसली सिच्युएशन? नाही, जरा पॉलिटिक्समध्ये. हे बघा ठिगळे, तुमचा आणि माझा काही संबंध आहे का पॉलिटिक्सशी? मला एक कोट शिवायचा आहे आणि शर्ट. हाय सी, मग क्लॉथ आणला आहे का? आणला आहे. अहो तो जरा क्लॉथ आणा. फादर मला कोट पाहिजे. शंकर्या, हे बघ, पुन्हा जर फादर बिदर म्हटलास ना तर दात पाडीन. चल अभ्यासाला बस बघू. स्टडी फिनिश, शंकर्या म्हणाला. म्हणजे शंकर्याला स्टडी हा शब्द येतो तर कुठून हे इंग्लिश शब्द शिकून येतो कोण जाणे, पण हा ठिगळ्या विडीत संपून येतो म्हणाला होता हे नक्की. स्टडीची थाप नंतरची. तेवढ्यात शरीनं आपलं गाणं चालू केलं. आई मला कोट्स नाही म्हणायचो हं बेबी, स्कोट. पण शरी काय, शंकराची बहीण, तिनं ठसक्यात सांगितलं, कोट्सच म्हणतात त्याला, वरच्या मजल्यावरच्या वागळ्यांच्या रजनीच्या आहे ना तसला. लगेच ठिगळे खोट्या प्रेमानं सांगायला लागले, अगं स्कर्ट म्हणायचं बरं का बेबी, स्कर्ट. पण मी कर्ट्सच म्हणते ना, कोट्स. हो की नाही रे शंकर? लगेच आमचा शंकर्या, येस यू आर म्हणिंग द स्कर्ट्स. हे शंकर्याच्या इंग्लिशनं ठेगळ्या इस्त्रीचा चटका बसावा तसा दचकला. काय म्हणालास बाळ? काही नाही, ते इंग्लिश बोलतायत. शेजारच्या कार्ट्यांकडनं काहीतरी ऐकून येतो आणि करतो पोपटपंची. शंकर, तुला काही अभ्यास आहे की नाही? काही वाचन, काही गणित सोडून काही नसतं का रे? पण फादर, मला स्काउटचा ड्रेस पाहिजे. हे बघ, काही मिळणार नाही स्काउटचा ड्रेस बीस. आता शंकर्या बोकांड पसराच्या घाईला आला होता. मी आपला मध्येच हा प्रोफेसर ठेगळ्या आत्ता माप घेईल मग माप घेईल म्हणून उभ्या पारशासारखा थांबलो होतो. ही जी क्लॉथ आणायला म्हणून आत गेली, ती स्टोच्या आवाजावर आवाज चढवून सुंदर ते ध्यान हे त्या कुठल्या रघुवीर समर्थाची चाल गात होती. आणि तेवढ्या ठिगळ्या मान डोलावीत म्हणाला, वा वा वा, व्हेरी गुड. काय हो व्हेरी गुड? तुमच्या म्युझिक म्हणतायत ना? हो. वा 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 वा, तुमच्या मिसेसचा नेक फार छान आहे हो. काय छान आहे? नेक. स्वतःच्या गळ्यावर बोटाची जोडी करून ठेवीत ठिगळ्या म्हणाला, नेक छान आहे काय आमच्या मिसेसचा? असू दे. मी त्या क्लॉटची वाट पाहत होतो. ती आत गात होती, कार्टी हट्ट करत होती आणि आमच्या कपड्यांविषयीची ही यांची आस्था. आणि आम्हाला मात्र त्या कापडवाल्याच्या दुकानात श्रीखंडाच्या चक्क्यासारखं टाकून ठेवतात. तेवढ्यात एकदाची खिशातून टेप काढून प्रोफेसर ठिगळे कवळी चावत पुढे आले. हे कवळी चावणारे शिंपी माप घेण्यापूर्वी कवळी कशाला चावतात कोण जाणे, आणि कात्रीनं कापड फाडताना कात केल्यासारख्या दाढा चावतात. ठिगळे पुढे आले, मला म्हणाले, साहेब जरा तुमचा जुना कोट घालता का? नाही म्हणजे मेजरमेंटला बरं असतं. आली पंचायत. आता रविवार असल्यामुळं माझा एकुलता एक कोट धुवून वाळत टाकला होता आणि या टिगळ्यापुढं मी उघडाबंब उभा होतो हेही माझ्या लक्षात नाही आलं. अहो पण कोट ओला असेल. अहो थोडाच वेळ घालायचा आहे साहेबांना. मग मी उगीच शर्टही भिजायला नको म्हणून दांडीवरचा तो ओला कोट अंगावर चढवला. तेवढ्यात शंकर्या, मला आज स्काउटचा ड्रेस म्हणून ओरडला. शंकर्या, आता खरोखर थोंड फोडून सांगतो, उघड्या अंगावर ओला कोट आल्यामुळं मी आधीच वैतागलो होतो. लगेच ठिगळे म्हणाले, साहेब मी जरा सॉरी आहे, पण तुम्ही आपल्या बॉयशी सायकॉलॉजीला धरून बोलत नाही बरं का. ह्या ठिगळ्याला कपडे शिवणं ह्याखेरीज सगळ्या गोष्टी येतात. चला मला सांगते सायकॉलॉजी. हे बघा ठिगळे, पॉलिटिक्स सायकॉलॉजी यापेक्षा काजं अस्तर या गोष्टीत जरा लक्ष घाला. माप घेता. ओला कोट आहे, बनियन नाही माझ्या अंगात. तेवढ्याच शंकर्या पुन्हा ओरडला, मला स्काउटचा ड्रेस. ठिगळ्याने टेप माझ्याच गळ्यात टाकली आणि पुढं जाऊन सायकॉलॉजीच्या आधारानं शंकराची समजूत घालायला सुरुवात केली. मास्टर शंकर, असा हट्ट करू नये बाळ.
अरे मी तुला 1 का 4 स्काउटचे ड्रेस शिवून देईन. 4 ड्रेस शिवून द्यायला या ठिगळ्याच्या बापाचं काय जाते. तेवढ्यात शंकराची आई आतून क्रॉस येऊन आली. तोंडानं सुंदर ते ध्यान चालूच होतं. शंकरानं लगेच आपली मागणी हेड ऑफिसात नेली. हे आई, मला स्काउटचा ड्रेस. खरंच ठिगळे सर, शंकरला स्काउटचा ड्रेस शिवायचा आहे. घ्या ना त्याचंही माप. आणि मला कट्स. पाहिलं शरे, बरं आठवण केलीस हो. सर, हिलाही स्कर्ट शिवायचं आहे. मी आणले कापड. वरच्या वागळ्यांच्या रजनीचा तुम्ही शिवलाय ना तो स्कर्ट, छान झाला आहे. तिला वर एक शोभत नाही होतो. आता ह्या वागळ्याच्या रजनीला स्कर्ट का शोभत नाही ह्या विषयावर ठिगळे सरांचा आणि त्यांच्या ह्या शिष्येचा संवाद सुरू झाला. मी आपला मलखांबासारखा मापाची वाट पाहत उभा होतो, तो ओला कोट घालून. उघड्या अंगावर ओला कोट घालायचा प्रसंग ज्यांना आला आहे त्यांना माझ्या वेदना कळतील. आणि त्या ठिगळ्याचं लेक्चर चालूच होतं. कोणाला काय शोभेल याचा सायकॉलॉजीच्या दृष्टीनं विचार व्हायला हवा. आम्ही ढीक चांगले कपडे शिवतो, पण ज्या बॉडीवर चढायचे ती बॉडी शेपमध्ये पाहिजे ना. आता साहेबांचीच बॉडी घ्या. मी साला एकदम दचकलो. माझी बॉडी ही तर माझ्या बॉडीला हळूहळू भरत होती. आता साहेबाची बॉडी. आता पहा, यांची उंची बेताची. छातीपेक्षा पोट पुढं असतं एकेकाचं. आता त्यांचा दोष म्हणत नाही मी. शेवटचं वाक्य माझ्या संतापलेल्या चेहऱ्याकडे पाहून त्यानं म्हटलं हे मला कळत होतं, पण हिनं लगेच पुस्ती जोडली. त्यांचा दोष नाही कसा? जिभेवर ताबा नको. सांगा बरं, इतकं पोट सुटणं बरं नव्हे. खराय. हार्टला वाईट. परवा आमचे एक फ्रेंड असेच वारले. हो, असेच वारले म्हणजे? हे बघा ठिगळे, मी जिवंत आहे, पण असा ओला कोट घालून उभा राहिलो ना तर हार्टनं नाही पण निमोनियानं मरेन. माप घ्या लवकर. अहो साहेब, नुसतं माप घेऊन कापड फाडलं आणि पुन्हा जोडलं म्हणजे टेलरचं काम संपत नाही. कोणाला काय शोभेल याचा सर्वांगीण विचार झाला पाहिजे. समाजातली सर्वांगीण क्रांती. मी थक्क होऊन तोंड उसवल्यासारखा आवासून त्याच्याकडे पाहत उभा राहिलो. सर्वांगीण क्रांती. अहो ठिगळे, क्रांतीविंतीचा आपला काही संबंध तरी आहे का? अहो त्यात खून बी नसतात. कोटाचा कट निराळा, खुनाचा गड निराळा. साहेब, मी सॉरी आहे. क्रांतीची सुरुवात पोशाखात होते. संस्कृती म्हणजे तरी काय असतं? आता या ठिगळ्याला सदेह उचलून गॅलरीतून खाली फेकून द्यावा असा मला राग आला होता. मी इथं उघड्या अंगावर ओळाखोड घालून उभा आणि हा शिंपी मला संस्कृतीच्या गोष्टी सांगतोय. बरं, एक नुसतं साध्या कोटाचं माप घ्यायचं, तिथं सायकॉलॉजी काय, सर्वांगीण काय? शेवटी मी वैतागून ओरडलो, ठिगळे कृपा करून माझ्या कोटाचं माप घ्या. साहेब, नुसता कोट म्हणून भागतंय का? तुम्हाला कसला कोट हवा? कसला काय? ह्या कापडाचा हवा. सॉरी, अगदी SORE. अहो साधं सॉरीचं स्पेलिंग येत नाही आणि इंग्लिश कशाला बोलताय? SORE म्हणजे SORE नाही, SORY. फादर, SORY नाही, SORY. शंकर्यानं दोघांची विकेट उडवली. शंकर्या, चुप बस बघू. ठिगळे, कशाबद्दल सॉरी? हो साहेब, या कापडाचा रंग तुमच्या रंगाला शोभणार नाही. काळ्या कुट्ट माणसांना निळा रंग बरा दिसत नाही. माझ्या बायका मुला देखत हा ठिगळ्या मला खुशाल काळा वेळा म्हणून मोकळा. आठवले शहाडे आणि मंडळीत जर मी हिला तुझ्या मूळच्या वैंगणी रंगणावर लोगड्याचा वैंगणी रंग शोभणार नाही म्हणालो असतो तर 5 मिनिटात गिरगाव रस्त्यावर आगीचे बंब उडवावे लागले असते. आणि हा ठिगळ्या इथं मला चक्क काळाकुट्ट म्हणतोय आणि ही देखील हे बरी खरं हो म्हणून त्याला पुष्टी देते. हे बा ठिगळे, मला चालेल. आपल्याला चालेल साहेब. प्रश्न माझ्या इव्रतीचा आहे. प्रेस्टीज, PRES. बघा, जाऊ दे दिसपे. माझ्या कोटात तुमची कसली इव्रत? साहेब, पूर्वीचे दिवस राहिले नाहीत. हे पहा, तुमच्या हातावर मी हे कापड धरून दाखवतो. तुमच्या रंगात हा निळा रंग मिक्स होऊन जातो. शिवाय शर्टाला तुम्ही खाकी कपडा आणला आहे, निळ्या कोटाला
खाकी कर्ट शोभणार नाही. अहो, प्रश्न शोभण्याचा नाही, टिकण्याचा आहे. असल्या कापडाचा कोट मी यापूर्वी 8-8 वर्षे वापरला आहे. आणखी 8 वर्षे वापरला असता, पण हिनं तो बोहाणीला देऊन टाकला. आज जाऊन बघा, फळीवर एक निळी वर्णी आहे. पूर्वजन्मीचा माझा निळा कोट आहे तो. शरे, दाखव त्यांना ती निळी वर्णी. बाबा, शंकरनी ती फोडली, चला सुटलो. तेव्हा ठिगळे, रंगसंगतीच्या वगैरे लफड्यात न पडता आमचं माप घ्या. या कापडाचा कोट आणि याचे शर्ट एकदाचे शिवून आणा. रागावू नका साहेब, पण ह्या कपडाचा फार तर तंबोयाला गवसणी म्हणून उपयोग होईल. त्या ठिगळ्याचं वाक्य संभाजी आताच ही ओरडली. कसं अगदी माझ्या मनातलं बोललात. रघुवीर कुमार म्हणत होते परवा, तंबोरा उघड्यावर टाकू नका, तारा गंजतील. ठीक आहे, तंबोरा नका उघड्यावर टाकू, पण नवऱ्याला टाका उघडा. गेले 6 महिने एक कोट वापरतोय मी. या परठाकडे टाकायची सोय नाही. नुसता शर्ट आणि धोतर निजून हाफिजात जायची वेळ आली आहे. कल्पना नाही तुम्हाला ठिगळे. साहेब, वास्तविक तुम्हाला सुरवार आणि लांब झब्बा चांगला शोभून दिसेल. ठिगळे, अहो, बेन्सन जॉन्सन नावाच्या इंग्लिश कंपनीमध्ये मी सिनियर क्लार्क आहे. हाफिजात आम्ही खरडे घाशी करतो. सुरवार घालून तिथे काय बेबंदशाही नाटक करायचं का आग्रहून सुटका करायचे? आणा सुरवार आणा, तो झब्बा की काय आणा, एक तांबडी शिंदेशाही पगडी आणा, गळ्यात घालायला एक लाल पट्टा आणा. जाऊन बसतो त्या स्टुलावर साहेबाच्या घंटेची वाट बघत. माझ्या या आरडं ओरडण्याचा काही परिणाम झाला नाही. तंबोऱ्यापासून शरीपर्यंत सगळ्यांची मापं झाली. मी आपला तसाच उभा आणि शेवटी ठिगळे मला चाचाना विचारतात, मग काय साहेब, सुरवारीचं माप घेऊ का? घ्या, आणा सुरवार, 12 बंदी आणा. आता ती घालतो आणि जातो थेट नाटक कंपनीत. नमस्कार, मी प्रकाश जाधव. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज आम्ही आसामी या पुस्तकातील काही भाग वाचून दाखवत आहे. शंकर, नाक्यावर जाऊन 2 आण्यांच्या विड्या आण. मी ऑफिसातून येता येता कोटाच्या आतल्या खिशात हात घातला आणि हात सरळ उजव्या कुशीपर्यंत आत गेला. कुण्या चांडाळनं माझा खिसा कापला होता. वेळेवर आठवतील तितक्या शिव्या माझ्या तोंडातून बाहेर पडल्या आणि आतून ही धावत बाहेर आली. अहो, पोरं समोर आहेत, काय हे मवाल्यासारखं? खिसा कापला माझा, पाकीट गेलं. आत किती पैसे होते याचा तपशील 4 चौघात न बोलता मी ओरडलो. अगं बाई, हरामखोर. त्या अज्ञात खिसे कापूला शेवटली शिवी हासडून मी कोट उलटा केला. ब्लेडनं आतला खिसा संपूर्ण कापला होता. माझा खिसा कापला ही बातमी आमच्या मजल्यावर पसरायला वेळ लागण्याचं काही कारणच नव्हतं. मागल्या गॅलरीतून ही आणि पुढल्या गॅलरीतून शंकर, शरयू इत्यादी अपत्यांनी 5 मिनिटात बाबांचा खिसा कापला हे इन्कलाब जिंदाबादच्या चालीवर ओरडून चाळ डोक्यावर घेतली आणि मग मंडळींनी मला गराडा घातला. ऑफिसात होतं ना पाकीट? एक प्रश्न आला. अहो, ऑफिसात पाकीट लागतंय कशाला? मी म्हणालो, पण रस्त्यात बेतानं चाललं पाहिजे, नाहीतर तुम्हाला फार इकडं तिकडं पाहत चालण्याची सवय आहे. धांदरटपणा 5वीलाच पुजलाय, घरचा आहेर. पण हे खिसे कापू तरी काय बिलंदर झाले आहेत. परवा आमच्या ऑफिसमधल्या भोगी शैनमचं जाकिटाच्या खिशातून पाकीट पळवलं. नुकताच पगार झालेला. आता महिनाभर खायचं काय बोला. तरी बरं, आज 17 तारीख म्हणजे पाकिटात फारसं काही नसणार. आपण दुसऱ्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल कारण हिणवून बोलतो आहोत याची अजिबात दखल न घेता कुशाभाऊ म्हणाले, काही का नव्हतं, रोजच्या खर्चाला म्हणून 5 रुपये दिले होते की. हिनं अब्रू सांभाळली. आता रोजच्या खर्चाला मला ही 5 रुपये देते हे सत्य आहे, पण महिन्यातून एकदा. हेच 5 रुपये महिनाभर पुरवावेत अशी तिची अपेक्षा असते. 8-9 दिवसांनी पुन्हा पैसे मागितले की परवा तर दिले होते 5 रुपये हे वाक्य हजर. आता हे 5 रुपये खरोखरीच 2 दिवसांपूर्वी तिने मला दिले होते आणि मी ते मोडले नव्हते हे सत्य आहे. 5च रुपये गेले ना म्हणजे फार नाही, कुणीतरी एक जण. फार आहेत की नाहीत हा प्रश्न नाही, पण पाकीट चोरीला जावंच का
हा काही हरामाचा पैसा नाही. रोज 8-8 तास ऑफिसात अक्षरशः घाम गाळून मिळवलेला पैसा आहे हा. हा का जावा? गुळवण्यांनी शिरस्त्याप्रमाणे माझ्या टेबलावर पडलेली एकमेव विडी शिलगावीत म्हटलं, हे विड्यांचं मी आणि त्यांच्या गेल्या जन्मीचं देणं लागत असलं पाहिजे. नशिबाचा खेळ दुसरं काय, कोणीतरी सहानुभूती दाखवली. पण कुठं कापलं तुमचं पाकीट? आता हे कळलं असतं तर मी ऑफिसात वर्दी नसती का दिली? पण येताना ट्रामचं तिकीट काढताना पाकीट नाही का काढलं? ट्राममध्येच मारलं असेल. पण आज तुम्ही कुठं ट्रामनी आला? कोरड्यांची माझ्यावर पाळतच असते. कारण गुळवण्यांच्या विड्यांप्रमाणे कोरड्यांचं मी गेल्या जन्मीचं ट्राम तिकिटाचं देणं लागतोय. मी ऑफिसमधल्या पोर्चमध्ये थांबलो होतो तुमच्यासाठी, पण तुम्ही आज आढळलं नाही मला कुठं. मी चालत आलो. आज पाकीट जायचं होतं ना, नेमकी चालायची बुद्धी झाली. पुन्हा घरचं आहे. अगं तसं नाही, हल्ली मी पुष्कळ वेळा चालत येतो. दिवसभर खुर्चीवर बसून अंग आमतं. काय व्यायाम तर हवा ना माणसाला. वास्तविक हे सांगताना मला थोडंसं चोरल्यासारखं, पाकीट नव्हे माझं मलाच, होत होतं. ऑफिस सुटताना कधी नाही ती आमच्या डिस्पॅचकडची केशर मडगावकर मला म्हणाली, चालत चालत जाऊया का? आणि मी हो म्हणालो. आणि मग केशर मडगावकरनं मला कायानीच्या हॉटेलात यायचा आग्रह देखील केला होता. वास्तविक तसा मी नाकासमोर पाहणारा माणूस. समोरच्याच टेबलवर केशर बसते आणि गेली 2 वर्ष आमच्या ऑफिसात असून मला कधी तसं म्हणाली नव्हती. तिच्या अनपेक्षित प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वीच मी तिच्याबरोबर चालत निघालो होतो. हा योग आपल्या नशिबात कसा आला याचा विचार करण्यापलीकडे मी तिच्याबरोबर चालताना दुसरं काही केलंच नव्हतं. एका अविवाहित तरुणीबरोबर इराण्याच्या हॉटेलात जायचा माझा हा पहिलाच प्रसंग होता. काय घेणार? केशर मडगावकरनं मला विचारलं. मला जे हवं आहे ते तू देणार आहेस का? लग्नापूर्व काळात वाचलेल्या एका कवितेची ओळ माझ्या डोक्यात तरळून गेली. तुम्ही काय घेणार सांगा. शिष्टाचाराला मी अगदीच पारखा नाही. वास्तविक त्याच वेळी मी माझे खिसे चाचपायला हवे होते, पण ते अगदीच वाईट दिसेल म्हणून काय होईल ते हो या निर्धारानं मी तिला प्रतिप्रश्न टाकला. नाही ओठांचा दौत करीत केशव मडगावकर म्हणाली. त्यातून डोकावणारे 2 दात मला मराठी निफांसारखे वाटले. तुम्ही माझे गेस्ट आहात. आणि मग तिनं मटन पॅटीस मागवले, चहा मागवला, केक्स मागवले. तुम्ही माझ्यावर रागावणार नसला तर एक गोष्ट सांगू का? तिच्या त्या प्रश्नानं माझ्या पोटात काहीच्या काहीच आवाज झाल्यासारखं मला वाटलं. टोपीच्या आत घाम आला आणि तळवे जरा अधिक गार झाल्यासारखे वाटले. मी कोण तुमच्यावर रागवणारा? तुमचं डिपार्टमेंट वेगळं, माझं डिपार्टमेंट वेगळं. मी केशरचा प्रश्न ऑफिशियली डील करून डिस्पोज केला. मग सांगतेस तर, भरतनाट्य करताना आमची शिरी नंबर 2ची हात करते तसे हात करीत माझ्या पॅटीसवर मिऱ्याची पूट टाकीत केशर म्हणाली, मी तुम्हाला आज का बरोबर घेऊन आले ठाऊक आहे? माझ्या पोटात आणखी आवाज, टोपीच्या आतले धर्मबिंदू व्हायला सुरुवात आणि तळवे गळून पडल्याचा भास. मला कसं कळणार? मी मनातलं ओळखायला कांदवलीचा जम्मू बाबा थोडाच आहे. मग मी सांगतेस काय झालं ते. साखर किती टाकू? टाका 2-3 चमचे. इतकी भांडी पुढं ठेवून इथं कधी कोणी चहा घेतला होता? मी मनात म्हणालो. मग केशर मडगावकर काय झालं ते सांगत होती. ऑफिसातल्या मधू खारकरची आणि तिची दोस्ती होती हे आम्हा सगळ्यांना ठाऊक होतं. पण अलीकडे मधू एजीच्या ऑफिसमधल्या सरळा केळकरला केशरच्या भाषेत काळुंदरी चष्मिष्ट घेऊन एकदा रिगलला आणि एकदा मेट्रोला गेला होता. हे तिला कळलं होतं, तरी देखील निर्लज्जपणानं तिला आज संध्याकाळी चौपाटीवर चलतेस का म्हणून विचारित होता. आणि केवळ त्याची जिरवण्यासाठी ती एक वेळ ह्याच्याबरोबर जाईन पण तुझ्याबरोबर नाही असं त्याला खडसावून माझ्याबरोबर आली होती. तात्पर्य, माझा उपयोग काय म्हणून झाला होता हे सुज्ञांना आणखीन काय सांगावं.
त्या फणकाऱ्यात केशरनं माझ्यावर 3 रुपये 4 आणे ओवळून इराण्याच्या गल्ल्यात टाकले होते आणि हा ब्राह्मण जेवू घातला होता. कचेरीतल्या तरुण सहकारणीचं माझ्याबद्दलचं एकूण हे असंमत आहे आणि एक वेळ हा देखील चालेल ह्या पातळीवर आपण आहोत हे कळून मला काय वाटलं असेल हे ज्याचं जसं जळलं असेल त्यालाच कळेल. 3 रुपये 4 आण्यांच्या कृतज्ञतेनं मी धोबी तलाव चिरा बाजारचे धक्के खात गिरगावात आलो आणि गर्दीत पाकिट गमावून बसलो. मागं माझं एकदा असंच पाकिट गेलं होतं. येथपासून ते वाळत टाकलेल्या गोधड्या कशा पाहता पाहता गेल्या येथपर्यंत चोरी या विषयावर 50 अनुभवांची खैरात वाटली गेली आणि मंडळी आपापल्या घरी परतली. दुसरे दिवशी मी धोब्याला द्यायला काढलेल्या गेल्या आठवड्यात वापरलेला कोट चढवून कचेरीत गेलो. सौभाग्यवतीनं उदार मनानं 6 आणे देऊन येताना उरलेल्या पैशांच्या उदबत्त्या आणायला सांगितल्या. 2 आणे ट्राम, 1 आण्याचा विडा आणि 1 आणा चहा यापेक्षा हापिसात आणखी काय लागतं हा तिचा सरळ सवाल असतो. आतल्या खिशात ठेवू नका. आतल्या खिशावरच चोरांचा डोळा असतो. सरळ बाहेरच्या खिशात ठेवावे पैसे असं बजावून मला ते 6 आणे तिनं बाहेरच्या खिशात ठेवायला सांगितले होतं. मी ते 6 आणे चाचपीत ट्रामची वाट पाहत उभा होतो. कालच्या चोरीनं चौर्यविषयक अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालत होते. नंबर 1, हे विश्व जर देवाने निर्माण केलं तर त्यात खिसे कापू निर्माण करण्यात देवाचा कोणता हेतू असावा? 2, खिसे कापू आतलाच खिसा का कापतात? 3, माझ्या 5 रुपयांचं आणि जुन्या पाकिटांचं खिसे कापून काय केलं असेल? खिसे कापू हिंदू असेल की मुसलमान? चोरांना खिसे कापूपासून घडफोडीपर्यंत प्रमोशन मिळायला किती वर्ष सर्व्हिस करावी लागत असेल? आणि शेवट, पूर्वीच्या 12 बंदांना खिसे नव्हते तेव्हाचे इतिहासकालीन खिसे कापू काय कापत असतील? ट्राम आली आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे मी कोटाच्या आतल्या खिशात हात घातला आणि चक्क त्या खिशात माझं पाकिट होतं आणि पाकिटात 5 रुपये देखील. मी नोट बाहेर काढली. छुट्टा निकालो, कंडेक्टरनं 5ची नोट पाहून दम दिला आणि बाहेरच्या खिशात सुटे 6 आणे असल्याचं आठवलं. आणीली त्याच्या हातावर टिकवून मी या चमत्काराचा विचार करू लागलो आणि लख्ख प्रकाश पडला. मी हा कोट तसाच खिसे न पाहता धोब्यासाठी कोपऱ्यात टाकला होता. परटाकडून धुवून आलेल्या कोटात मी मुळातच पाकिट घालायला विसरलो होतो आणि कोट फाडण्याचा पराक्रम खिसे कापूचा नसून धोब्याचा होता. ह्या सर्व चोरी प्रकरणात मला 5 रुपये फायदा झाला होता, कारण कुटुंबांना ही रक्कम माझ्या अक्कल खाती घातली होती. 5 रुपयांचा मी एकटा अधिकारी होतो. ह्या रकमेच्या खर्चाची घरगुती ऑडिट बसणार नव्हती. 5 रुपये स्वतःवर एवढी रक्कम एकजिन्सी खर्च करण्याचा लग्नानंतर आलेला पहिलाच प्रसंग. मग मला कालचा अपमान आठवला. केशर मडगावकर काय, तिचे डोळे माझे डोळे खलनायकासारखे थोडे गरगरले असावेत, कारण माझ्यासमोर बसलेल्या एका बाईच्या मांडीवरल्या मुलानं ओठ काढून रडायला सुरुवात केली. ते काही नाही, आलंच पाहिजे तुम्हाला. मेट्रोची 1.5-2 रुपयांची तिकीटं केशर पुढं नाचवीत मी म्हणालो. मी तिकीटं काढली आहेत. अहो पण मधू गेला खड्ड्यात. फर्स्ट क्लास पिक्चर आहे. त्यानंतर आपण जेवायला जाऊ कुठेतरी. आज शनिवार आहे. 1:30 नंतर कुणाच्या बापाचं देणं लागत नाही आम्ही. आणि मग केशर मडगावकर शेपटा पुढं उडीत, बरं बाई येते म्हणाली. ठण ठण ठण, फ्लोरा फाउंटन उतर जाव. कंडक्टरनं मला जवळजवळ धक्का मारूनच उतरवलं. कचेरीत गेलो त्यावेळी केशर आणि मधू खारकर केशरच्या टेबलावर चहा पित होती आणि मला पाहून मधू खारकर, ह्यांच्या शिंगांना पोतं बांधून पळवलंस काय म्हणाला आणि ते टवाळीन दात काढून हसली. तिचे पुढचे 2 दात खोटे आहेत. हे हॉटेलात मी जवळून पाहिले आहेत. ही बातमी सगळ्या ऑफिसला सांगायचं ठरवून लेजर बुकात डोकं घातलं. आणि ते 5 रुपये
प्रत्येक पोराच्या नावानं पोस्टाच्या रांगेत राहून 1-1 रुपयाची अल्पबचत विकत घेतली. आज राष्ट्राला त्याची गरज आहे. केशर मडगावकर कुठं आणि राष्ट्र कुठं? धन्यवाद. नमस्कार, मी शशिकांत कुलकर्णी. महाराष्ट्राचं हसरं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांच्याच आसामी यातील एक उतारा आपणासमोर सादर करतोय. आसामी. विडी हा एक मला छळणारा ज्वलंत प्रश्न आहे. माझ्या जीवनातले अनेक धागे जोडले गेले आणि तोडलेही गेले. एकेकाळी कुशाभाऊशी माझं नातं होतं, पण त्याला प्रमोशन मिळाल्यावर त्याच्या वृत्तीत बदल घडला, त्यामुळं आमचं सूत तुटलं. कैकिणी गोपाळरावांची आणि माझी मैत्री साध्या पातळीवरून ते आध्यात्मिक पातळीवर न्यायला लागल्यावर त्यांना सोडून द्यावं लागलं. असे अनेक मित्र आले आणि गेले, पण विडीचा आणि माझा लाल धागा अतूट आहे. कधीकधी मात्र मला उपरती होते, किंबहुना ती व्हावी याविषयी इतरांच्या प्रयत्नांना यश येतं आणि हातातोंडाशी आलेली विडी मी गमावून बसतो. विडीचे आणि माझे हे संबंध फार बालपणी आले. माझा पहिला वाघ ही शिकारी धर्तीवर मी माझी पहिली विडी नावाचा सुंदर लेख लिहिला होता, पण माझा लेख संपादकाला काडी किमतीचाही वाटला नाही. त्याच्या जगात पुन्हा पाऊल ठेवायचं नाही असा मी निश्चय केला. वास्तविक मी वातावरण निर्मिती कमालीची रहस्यमय केली होती. पहिल्या विडीचा तो प्रसंग आजही मला आठवतो. संध्याकाळची वेळ होती. उन्हं उतरत होती. आसपास चिट्ट पाखरूही नव्हतं. मधूनच नळाचा टप टप असा आवाज येत होता. दूरवर कुणीतरी कुणाला तरी 2-3 विभक्त्यांचा आधार घेऊन एक दीर्घ शिवी घातली होती. त्या शिवीनं वातावरणातल्या शांततेचा भंग केला. मी ओसरीवरून डोकावून पाहिलं. गनिमांची चाहूल लागत नव्हती. गनिमांची चाहूल लागत नव्हती. गनिमापैकी मुख्य गनिम कचेरीतून आला नव्हता आणि दुसरा गनिम देवळात गेला होता. माझघरात म्हातारा गनिम खलबत्त्यात पानकुटीत बसला होता. इथून पुढच्या वर्णनाचा विडीशी काडी मात्र संबंध नाही, परंतु वातावरण निर्मितीसाठी हे वर्णन घालणं मला अत्यावश्यक वाटलं. खेड्यातली ती कातर वेळ. उन्हं उतरणीला लागली होती. क्षितिजावरून पक्ष्यांचे थवे पसरत होते. शंकराच्या देवळात सनई सुरू झाली होती. धोंड्या वाजंत्री संध्याकाळचा राग आळवीत होता. गुरं चरणीवरून परतत होती. त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा नाद कानाला मोडून टाकीत होता. दिवसभराच्या श्रमानं शेतकरी घराकडे परतत होते. वातावरण निर्मिती खल्लास. फळीवर मला विडीचं बंडल दिसत होतं. आज कित्येक दिवसांचं माझी दृष्टी त्या बंडलावर खिळून राहिलेली होती. त्यातील एक विडी घेऊन कधी एकदा नाकातून धूर काढेन असं मला होऊन गेलं होतं, पण ते बंडल सर करणं अत्यंत अवघड होतं, कारण फळीला माझा हात पोचत नव्हता. मला तानाजीच्या यशवंतीची आठवण झाली. माझ्यापाशी अशी यशवंती असती तर तिच्या शेपटीला धरूनच मी भिंतीवर चढलो असतो आणि बंडल काबीज केलं असतं, कारण कडा इतका काही अवघड नव्हता. परंतु आपणापाशी जे नाही त्याबद्दल सुज्ञ हळहळ करत नाहीत असं सुभाषित मला त्याच वेळी आठवलं आणि मनाला धीर आला. भिंतीला लागून ट्रंकांची उतरंड होती. त्यावरून माझा हात फळीला पोचू शकला असता, परंतु त्या ट्रंका पुढं सरकवणं इष्ट होतं आणि माझ्या बाळमुठीत तेवढं बळ नव्हतं. साहसाला मी डरत नव्हतो. माझघरात स्टूल होतं, परंतु तिथं म्हातारा गनीम बसला होता. स्टूला सकट त्याच्या हातावर तुरी देणं अशक्य होतं. शिवाय म्हाताऱ्या गनिमाची वयाच्या मानानं दृष्टी आणि कान दोन्हीही तीक्ष्ण होती. मी इकडून तिकडे पिंजऱ्यातल्या थोड्याशा घाबरलेल्या वाघासारखा फेऱ्या घालू लागलो आणि मला एकदम युक्ती सुचली. विजेच्या तारेवर पतंग अडकला की दोरीवर दगड बांधून त्याच्या झोलानं तो पतंग काढता येतो. इथं दगड बांधायची आवश्यकता नव्हती.
मी माझं दप्तर उघडलं. त्यात अनेक साधनांची मी जय्यत तयारी ठेवली होती. मी त्यातून टणटणीत टॉईंचा लांब दोरा काढला. वजनासाठी त्याच्या बरोबर मध्यभागी पेन्सिल बांधली आणि फळीवरच्या बंडलाला त्याचा फास टाकला. काय फसफसताय रे आत? माझघरातल्या म्हाताऱ्या गनिमानं दरडावून विचारलं. काही नाही. मग आवाज कसला झाला? गनिमाच्या आवाजात संशय होता. हा म्हातारा गनीम विलक्षण संशयी. नाणी घरातून आंघोळ करून आल्यावर आमचे गुडघे तपासून त्यांना पाणी लागले का नाही ते पाहायचा. भिजलेल्या डोक्यानं त्याचं समाधान होत नसे. त्यामुळे आंघोळीच्या बतावणीत नुसत्या डोक्यानं भागत नसे. गुडघे, टाचा, कोपर वगैरे तपासणीच्या जागाही भिजवाव्या लागत. दोरीचा फास फळीवर जाऊन कशाला तरी अडकला होता. मी एक दोनदा हळूच ओढण्याचा प्रयत्न केला, पण ताण पडू लागला. वजनासाठी लावलेल्या पेन्सिलीनं घोटाळा केला होता. ती कुठे तर अडकलेली होती. पुन्हा मी देवाचं नाव घेऊन फास ओढला आणि फळीवरून एक दोन बाटल्या, काही डब्या अशी अनेक मंडळी कडेलोट झाल्यासारखी खाली आली. बेशुद्ध लक्ष्मणाला हुंगवण्यासाठी एक मुळी आणायला गेलेल्या मारुतीनं एक पर्वतच शिखराचे शिखर उचलून आणावं, त्याप्रमाणे एका विडीच्या बंडलाच्या कामगिरीवर गेलेल्या फासानं निम्मी फळीच माझ्यापुढं आणून ओतली. त्यात अर्जुनाला केवळ पोपटाचा गळा दिसला, तसं माझ्या पायाशी पडलेले ते बंडल मला दिसलं. मला अमृताजनाची डबी दिसली नाही, कुशन सॉल्टची बाटली दिसली नाही की काही नाही. मी ज्या शिताफीनं धनाजी जाधव की संताजी घोरपडे ह्या शूर मर्दानं औरंगजेबाच्या तंबूचा कळस कापला, त्याच शिताफीनं त्या बंडलातली एक विडी ओढून काढली. म्हातारा गनीम खोलीच्या दारापर्यंत येऊन पोचला होता, पण त्याच्या लक्षात कोणताही प्रकार येण्यापूर्वी मी मनोजवम मारुततुल्य वेगम होऊन वाऱ्यासारखा गावाबाहेरच्या माळाच्या दिशेनं सुटलो होतो. वाटेत मला कोणी दिसू शकत नव्हतं. मी माळावरच्या भैरोबाच्या देवळात येऊन पोचलो. त्यावेळी थोडा अंधार पडायला लागला होता. मी धापा टाकी देवाची द्वारी क्षणभर थांबलो. बाळ मुठीत विडी घट्ट दाबून धरली होती. आसपास कोणीही नव्हतं. वातावरण काय नक्की होतं ते पाहण्याचा मी मनस्थितीत नव्हतो. त्यामुळं माळावरच्या त्या भयान भैरवाच्या देवळाचं मी वर्णन करू शकत नाही. यास्तव प्रिय वाचक, मला उदार अंतःकरणानं क्षमा कराल ना. मी तळ हातावर बिडी ठेवली. माझी पहिली विडी. पहिलेपणाची गोडी काही आविटच आहे. अर्थातच पहिलेपणाच्या बऱ्याच गोष्टी त्या वयात मला ठाऊक नव्हत्या. फक्त पहिली इयत्ता हा अनुभव मला दोनदा आला. पहिली छडी हा मात्र अनेकदा. पहिलीचं पुस्तक, पहिली घंटा अशा मामूली पहिलेपणाखेरीज जन्मा यावे की मरुनी जावे आठवत नाही, परी पाहिलं. अशा स्वरूपाचा कोणताच अनुभव तोपर्यंत मी घेतला नव्हता. त्यामुळं पहिली विडी, पहिला झुरका, पहिला नाकातून धूर, मी हातातल्या विडीकडे निरखून पाहू लागलो. मला घरी काय वर्तमान झाले असेल याचा विसर पडला आणि पुन्हा एकदा भैरोबाच्या देवळात भैरोबाला प्रदक्षिणा घालण्याच्या निमित्तानं चारी बाजूनी हिंडून दुसरं कोणी नाही याची खात्री करून घेतली आणि ओठाला विडी लावली. तो पहिला स्पर्श. याची तुलना करण्यासारखा दुसरा स्पर्श पुढे 1.5-2 तपानंतर झाला. पण ह्या मानानं काहीच नव्हे. ह्यातील हा म्हणजे कोणता हे ज्याचं त्यानं ठरवावं. ओठावर विडी होती आणि या साऱ्या धुमश्चक्रीत एकच गोंधळ झाला होता. काड्याची पेटी आणायचं राहून गेलं होतं. नुसती विडी होती, काडी नव्हती. धनुष्य होतं, बाण नव्हता. पाटी होती, पेन्सिल नव्हती, सुई होती, दोरा नव्हता. ती थंड विडी तोंडात ठेवून मी बराच वेळ बसलो. कल्पनेनं मी एक झुरका घेतला. नाकातून धूरही काढला. पहिली विडी बहुधा ठसक्यात ओढली जाते, पण इथं ठसका नव्हता. स्वामी तिन्ही जगाचा काडी विना भिकारी. बुडत्याला काडीचा आधार ह्या म्हणीचा निराळा अर्थ मला प्रतीत झाला. पण संकटकाळी देव मत्तीला येतो याचा अनुभव भैरोबापुढं तेवणाऱ्या पणतीनं मला दिला. मी देवापुढं धरलं. उपनिषदातल्या गृत्समदानं प्रार्थना केली होती, देवा माझा धागा तोडू नकोस. अर्थात त्याची प्रार्थना संस्कृतात होती. खेड्यातल्या भैरोबाला संस्कृत कुठून कळणार. मी म्हटलं, देवा
माझी विडी विजू देऊ नकोस. मी वाकून पणतीवर विडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि पणती विझली. देवाजीच्या मनात काय होतं तोच जाणे. मी काडीमोल झालेलं माझं पहिलं दान देवाला दिलं आणि विडीला द्यायचं तोंड पुढल्या संकटाला देण्यासाठी गनिमांच्या गोटात परतलो. तिथं गनीम चवताळला होता. पुढे काही क्षण प्रत्येकानं माझ्या तोंडावर आपले हात चालवण्यात घालवले. मी मनातल्या मनात या न पेटलेल्या विडीवर तोंडसुख घेत होतो. ही शिक्षा निष्कारण घडत होती. गडही आला नव्हता. सिंहही मुरदाडासारखा जिवंत होता. मधल्यामध्ये रायबाचं लग्न मात्र मोडलं होतं. पहिल्या विडीचा काडीनं घात केला होता. ती स्मृती अजूनही जिवंत ठेवली आहे. म्हणूनच विडी स्वतःची उडीत असलो तरी दरवेळी काडी मात्र मागावी लागते. त्या प्रसंगानं मी कच मात्र खाल्ली नाही. उपासनेला दृढ चालवावे या समर्थ वचनाला स्मरून मी विडी ओढतो. विडी सोडण्याचं काही प्रयत्न मी केले. मनाच्या दुबळ्या अवस्थेत हे होतं. 4-5 दिवस मी विडी सोडतो. त्यावेळी मला विडी ओढणाऱ्यांचा तिरस्कार वाटतो. प्रकृतीत फरक पडतो. आरोग्याचा आगळा साक्षात्कार होतो. मन कसं आनंदी उत्साही होतं आणि त्या उत्साहात पुन्हा मी विडी शिलगावतो. अजूनही मी विडी सोडतो. पण आतला तंबाखू पानानं घालायला सध्या चिरंजीव शंकरावर मात्र मला नजर ठेवावी लागते. कारण विड्यांचा हिशोब अधूनमधून चुकलेला आढळतो. नवी पिढी बिघडत चालली आहे. त्यात आमच्या पिढीचा दम नाही. नमस्कार, मी गायत्री अधिक खैर. पु ल देशपांडे यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातील मी अंतू बर्वा सादर करीत आहे. रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष राहतात. देवाने ही माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्यात रत्नागिरीच्या लाल चिऱ्याचे, नारळ फणसांचे, खाजऱ्या अळवाचे आणि फट म्हणताच प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकवटून आहेत. रत्नागिरीच्या शीतातच ही भुतावळ लपली आहे की पाण्यातच प्राणवायू आणि प्राणवायूच्या जोडीला आणखी कसला वायू मिसळला आहे ते त्या रत्नागिरीच्या विश्वेश्वरालाच ठाऊक. अंतू बर्वा ह्याच मातीत उगवला आणि पिकला. वास्तविक अंतू बर्व्याला कुणी अंतू असे एकेरी म्हणावे असे त्याचे वय नव्हे. मी 12-14 वर्षापूर्वी त्यांना प्रथम पाहिले. त्यावेळीच त्यांच्या दाढीचे खुंट आणि छातीवरचे केस पिकलेले होते. दातांचा बराचसा अण्णुगोकट्या झाला होता. अण्णुगोकट्या होणे म्हणजे पडणे हा अंतूने मराठी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे. रत्नागिरींचा अण्णुगोकटे वकील कित्येक वर्षे ओळीने म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीत पडत आला आहे. तेव्हापासून विहिरीत पोहरा पडला तरी पोहऱ्याचा अण्णू झाला काय रे म्हणून अंतू ओरडतो. समोरासमोर अंतूला कोणी अंतू म्हणत नाही, परंतु उल्लेख मात्र सहसा एकेरी, किंबहुना कोकणातली मंडळी एकूणच एकवचनी. पण अंतूला संबोधन अंतू शेठ हे आहे. ह्या चित्पावनाला ही वैश्यवृत्तीची उपाधी फार प्राचीन काळी चिकटली. अंतूच्या हातून ते पाप घडले होते. पहिल्या महायुद्धाच्या वेळी अंतूने बंदरावर कसले तरी दुकान काढले होते. ते केव्हाच बुडाले. परंतु अंतू शेठ व्हायला ते कारण पुरेसे होते. त्यानंतर अंतूने पोटापाण्याचा काही उद्योग केल्याचे कोणाच्या स्मरणात नाही. 2 वेळच्या भाताची त्याची कुठेतरी सोय आहे. थोडीशी जमीन आहे. नारळीची 5-25, पोफळीची 10-15 आणि रातांबीची अशी काही झाडे आहेत. 2-5 हापूस आंब्याची आहेत. कुठे फणस, चिंच उभी आहे. वाडवडिलार्जित घराच्या वाटणीत एक पडवी आणि खोली आली आहे. विहिरीवर वहिवाटाचा हक्क आहे. या सगळ्या आधारावर अंतुशेठ उभे आहेत. त्यांची आणि माझी पहिली भेट बापू हेगिष्ट्याच्या दुकानात झाली. मी सिगरेट घ्यायला गेलो होतो आणि केसरीच्या मागून अर्धा जस्ती काड्यांचा चष्मा कपाळावर घेत अंतुशेठनी तडक प्रश्न केला होता. वकील साहेबांचे जावई ना? हो. झटक्यात ओळखलेच मी. बसा. बापू, जावई बापूंना चहा मागवा.
एकदम इतक्या सलगीत आलेला म्हातारा कोण हे मला कळेना, पण अंतू शेटनीच खुलासा केला. तुमचे सासरे दोस्त हो आमचे, सांगा त्यांना. अंतू परवा विचारित होता म्हणून. ठीक आहे. केव्हा आलात पुण्याहून? परवाच आलो. बरोबर, दिवाळ सण असेल. मागा चांगली फोर्ड गाडी. काय तुमचे दोस्त आहेत ना, तुम्हीच सांगा. वा, पुण्याचे तुम्ही, बोलण्यात ऐकणार काय आम्हाला. मग मुक्काम आहे की आपली फ्लाईंग व्हिजिट? 2-3 दिवसांनी जाईन. उत्तम. थोडक्यात गोडी असते. त्या सड्यावरच्या कपोस्कर वकिलाच्या जावयासारखं नका करू. त्यानं 6 महिने तळ ठोकला. शेवटी कपोस्कर वकिलानं 1 दिवस खळं सारवायस लावलं त्यास. जास्त दिवस जावई राहिला की तो दशमग्रह होतो. कसं? बरोबर आहे. बापूशेठ ओळखलेत की नाही आमच्या वकिलांचे जावई? आम्ही दोघेही त्यांचेच पक्षकार हो. हेगिष्ट्याने नमस्कार केला. चहा घेता? नको हो, उकडते फार, मी म्हणालो. अहो, रत्नागिरीस उकडायचंच. गोठ्यात निजणाऱ्यानं बैलाच्या मुताची घाण येते म्हणून भागेल काय? शेवटला काय वरच्या पट्टीत उडवीत अंतुशेठ म्हणाले. रत्नागिरीस थंड हवा असती तर शिमला म्हणाले नसते काय आमच्या गावाला. पण उकाड्याचा तुमच्या सड्यावर अधिक त्रास. दुपारच्या वेळी मारा सायकलीवर टांग नि थेट या आमच्या पोफळीच्या बागेत झोपायला. पोफळीची बाग म्हणजे एअर कंडिशन हो. मनमुराद हसत अंतुशेठ म्हणाले. वर आणि आमचा कंट्री विनोद हो जावई बापू, हेही ठेवून दिले. बापूशेठ पाहुणे लेखक आहेत हो. आमच्या आबा शेट्यासारखी नाटकं लिहिली आहेत. फार बोलू नका, नाहीतर तुमच्यावर लिहितील एखादा फरमास फार्स. अंतुशेठ बर्व्यांपर्यंत माझी कीर्ती पोचल्याचे ऐकून झालेला आनंद बापूशेठ हेगिष्ट्याच्या प्रश्नाने मावळला. मला नीट न्याहाळीत बापूशेठ म्हणाले. काय करतात? करतात काय म्हणजे? खुळे की काय तुम्ही हेगिष्टे? ती रद्दी काढा. 10 ठिकाणी फोटो खाली नाव छापलेलं आढळेल तुम्हाला. सिनेमात असतात. म्हणता काय? हेगिष्टे माझ्याकडे अजिम्या ब्रह्म पाहिले असा चेहरा करून पाहत म्हणाले. काय हो जावई बापू, एक विचारू काय? मिश्किल प्रश्नांची नांदी चेहऱ्यावर दिसत होती. विचारा की. एक सिनेमा काढला की काय मिळतं हो तुम्हाला? मी काही कोकणात प्रथमच आलो नव्हतो, त्यामुळे ह्या प्रश्नाला मी सरावलो होतो. ते सिनेमावर अवलंबून आहे. नाही, पण आम्ही वाचलंय की 1 लाख 1.5 लाख मिळतात. मराठी सिनेमात एवढे कुठले? समजा, पण 5 पूज्य नसली तरी 3 पूज्य पडत असतीलच ना. पडतात, कधी कधी बुडतातही. अहो, ते चालायचंच. धंदा म्हटलं की चढणं आणि बुडणं आलं. आणखी एक विचारू काय? म्हणजे रागावणार नसला तर? छे, रागवायचे काय? सिनेमातल्या नट्यांबद्दल आम्ही जे काही वाचतो ते खरं असतं की आपलं गंगाधर बाष्ट्याच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखं पीठ मिसळलेलं? हे जे काही म्हणजे? मी उगीचच वेळ पांघरले. वस्ताद हो जावई बापू, कोर्टात नाव साक्षीदार म्हणून नाव काढाल. अहो, हे जे काही म्हणजे तर्जनी नासिका न्याय यातला प्रकार म्हणतात ते. हा तर्जनी नासिका न्याय माझ्या ध्यानात आला नाही. शेवटी अंतुशेठनी आपली तर्जनी नागपुडीला लावीत साभिनय खुलासा केला. तेवढ्यात हेगिष्ट्यानी मागवलेला चहा आला. घ्या. अंतुशेठनी माझ्या हातात कप दिला आणि त्या चहावाल्या पोराला, रत्नागिरींच्या समस्त म्हशी तुर्तास गाभण काय रे झंप्या, असे म्हणून जाता जाता चहाच्या रंगावर शेरा मारला आणि बशीत ओतून फुर्र फुर्र फुंकायला सुरुवात केली. वास्तविक त्या पोऱ्याला चहात दूध कमी आहे हे त्यांना सरळ सांगता आलं असतं, पण अंतुशेठचेच काय, त्यांच्या साऱ्या आळीचे बोलणे तिरके. अंतुशेठचा आणि माझा परिचय आता जुना झाला. गेल्या 10-12 वर्षात मी जितक्या वेळा रत्नागिरीला गेलो
तितक्या वेळा मी त्यांना भेटलो. त्यांच्या अड्ड्यात त्यांनी मला जमवूनही घेतले. एक दोनदा गंजीफा शिकवायचा प्रयत्नही केला आणि त्यासाठीच्या आसपास उभ्या असलेल्या वृद्धांच्या अड्ड्यात मग अंतुशेठ आणि त्यांचे सांगाती यांचे जीवनविषयक अचाट तत्त्वज्ञान मी खूप ऐकले. त्यांची विशिष्ट परिभाषा मला तिथे कळली. खांद्यावर पैरणी, कमरेला पंचा, पायात करकरती वहाण, एका हातात दंडा आणि दुसऱ्या हातात फणस घेऊन, रे गोविंद भट टाकतोस काय 2 डाव, किंवा परांजप्या जागा आहेस की झाला तुझा अजगर, अशा आरोळ्या मारीत पत्त्यातले भिडू गोळा करणाऱ्या त्या मंडळीत मीही भटकलो. पत्त्यांचा डाव फारसा रंगला नाही की पाने टाकून, जावे बापू म्हणा एखादा मालकंस, गडबोल्या कूट थोडा तबला पाहुण्याबरोबर, खातूशेठ उघडा तुमचा खोका, असल्या फरमाईशीनंतर मी आवाजही साफ करून घेत असे. नरड्यात मज्जा आहे हो तुमच्या, ही दाद इथेच मिळे. 1-2 वर्षातून एखादी फेरी रत्नागिरीला घडे. दर फेरीत मात्र एखादा मेंबर गळाल्याचे कळे. दामू काका दिसले नाहीत कुठे अंतुशेठ? कोण? दामू ने ना, तो चैनीत आहे. वरती रंभा त्याच्या टकलावर तेल थापते आणि उर्वशी पंख्यानं वारा घालते म्हणतात. म्हणजे? अहो म्हणजे वाघाचे पंजे. दामू नेण्यांची रत्नागिरीहून बदली झाली असे म्हणून अंतुशेठनी आकाशाकडे बोट दाखवले. अरे अरे अरे, कळलं नाही मला. अहो कळणार कसं? दामू नेना चचला म्हणून रेडिओत का बातमी सांगणार आहेत? केसरीत आला होता गृह्यसंस्कार छापून. मनमिळाऊ, प्रेमळ व धर्मपरायण होता असा. छापणारे काय, द्याल ते छापतील. दामू नेना कसला प्रेमळ, ताटीवर आडवा पडला होता तरी कपाळावरची आठी तशीच. एके रात्री उकडतय घरात म्हणून खळ्यात झोपला तो तिथेच संपलेला आढळला पहाटे. पुण्यवान माणूस. गतवर्षी आषाढीच्या दिवशी गेला वैकुंठलोकी. रत्नागिरींच्या 2 पालख्या निघाल्या आषाढीला, एक विठोबाची आणि दुसरी दामू नेण्याची. आषाढात तो गेला आणि विजयादशमीला आमच्या दत्तू परांजप्यानं सीमोल्लंघन केलं. अवघ्या देहाचं सोनं झालं. इजा झाला, बिजा झाला, आता तिजाची वाट पाहतोय. मिश्किलपणाने खांदा उडवीत अंतुशेठ म्हणाले. धन्यवाद.